देवयानीज टॉक शो. नमस्कार, मी देवयानी वरसकर. देवयानी शो मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत रानबामुळीमध्ये. रानबामुळीमधली खोत मावशी ही एक उत्तम उदाहरण आहे की तिने या समाजामध्ये आपलं स्थान कसं बळकट केले. एका सर्वसाधारण कुटुंबातील महिला 50 वर्षापूर्वी लग्न होऊन आपल्या नवऱ्याच्या घरी आली. नवऱ्याच्या घरी फक्त भातशेती आणि जी काही थोडीशी पड जमीन होती ती. परंतु या सगळ्याच्या जीवावरती आज तिने जे काही मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे त्याची माहिती आपण आजच्या देवयानी शोमध्ये घेणार आहोत. चला तर मग. भाजीपाल्यातून काय होऊ शकते याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण खोत मावशीने अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे. या खोत मावशीकडे जर बघितलं तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे एवढं मोठं साम्राज्य तिने जे उभं केलेलं आहे ते तिने उभं केलेलं आहे, तिच्या मालकांनी उभं केलेलं आहे. परंतु याच भाजीपाल्यातून या खोत मावशीने एवढा मोठा टप्पा गाठलेला आहे की तिने तिच्या मुलांना उच्च विद्या विभूषित सुद्धा केलेलं आहे. काही मुलांना तिच्या चांगले योग्य मार्ग दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर ती आज तिच्या नातवांना सुद्धा उत्तम मार्गदर्शन करते. आत्ता जर आपण बघितलं तर आत्ता सुद्धा आपण तिच्या मळ्यामध्ये उभा आहोत आणि तिने केली आहे वालीची शेती, ज्याला चवळीच्या शेंगा म्हणतात किंवा वालीच्या शेंगा म्हणतात. अशी वालीची शेती आता सध्या तिने केलेली आहे. आणि या वालीच्या शेतीतून ती जी काही म्हणजे वाली जी दररोज काढते ती दररोज ती बाजारात विकायला घेऊन जाते. तिथे ती विक्री करते आणि जे काही पैसे असतात ते घेऊन ती घरी येते. आणि आपला जो इतक्या वर्षांचा जो काही राबता आहे तो तिने तसाच सुरू ठेवलेला आहे. खरं बघितलं तर खोत मावशी या भाजीपाल्या पिकातली आयडॉल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मावशी, हे जे काही होतं, तू लग्न तुझं झालं, तू कवठीमधून आलीस, इथे खोतांच्या घरामध्ये आलीस, सून म्हणून आलीस. एक 50 वर्षापूर्वीची इथली परिस्थिती काय होती, काय सांगशील ग तू? माझी शेत होता फक्त भात शेती. भात शेती होती तिथून मी पोरांचं आपलं शिक्षण केलं. माझ्या मुलांचं शिक्षण केल्यानंतर मग आता काय करूया, शिक्षण झाल्याच्या नंतर भाजीपाल्याचं आरंभल्याने माझ्या नवऱ्याने भाजीपाला वाच करूया, दुसऱ्याच्या काम का जाऊ शक्य होता नाही. बरोबर. त्यामुळे भाजीपाला केला. नाही, पण तू जेव्हा 50 वर्षापूर्वी इलस ना आता ह्या रानबोंबळीमध्ये रवाक जेव्हा इलस तू, तुझा घर बघलंय, तुझा घर होता, छोटासा घर होता. घरामध्ये तेव्हा किती माणसं होती तुझ्या घरात? माझ्या घरात माझी कोण, एक सासू माझी, माझे घरवाले आणि सासरे होते. सासरे म्हणजे तेव्हा तुझी सासू सासरे आणि तू मिळून शेती करास. शेती कर. मग ही जी शेती होती ती जसा लगीन झाला, चला मुला झाली, मग थोडंसं खर्च वाढलो तुमचं की मुलांची शिक्षण आली किंवा मुलांना कपडे लिहिते किंवा त्यांची जी काय हाऊस मौज असा त्याच्याकरता पैसे लागलो. मग शेतीमधून नुसता भात पिकवला काय, त्याच्यातून काय तितक्या उत्पन्न तेव्हा गावाचं नाही. 50 वर्षापूर्वी जी काय गोष्ट आहे. मग तुझ्या मालकांनी सांगले नाही की आपण ह्या काही जमाचा नाही, आपण थोडा थोडा काहीतरी भाजीपाल्याकडे वळूया. मग भाजीपाला तेव्हा तुम्ही काय करू लागलास? पहिल्यांदा लाल भाजी, मग मुळा भाजी, लाल भाजी, मुळा भाजी, वाली आणि काकडी. अच्छा. पण मग वाली, काकडी, मुळा भाजी तू पिकवलंय ह्या ठीक आहे,
परंतु त्याका बाजार होय ना, नुसती शेतामध्ये पिकून काय उपयोग, त्याका घेणारे कोणतरी असले तर त्याच्यातून 4 पैसे गावतले. मग त्याच्यासाठी तू काय केलं? मी वरसला गेलो, आली जिल्हो झालो नाही ना तेव्हा. तेव्हा मी जिल्ह्यात असा बाहेर बसाय गेटवर, मुख्य गेटवर, आणि मग मी आतमध्ये फिरायला लागलो. अच्छा. पण तेव्हा जेव्हा तू मुख्यालयामध्ये गेटवरती बसायला गेलीस, पहिल्यांदा तो कवठीमध्ये तर असला काही धंदा केला नाही? मी धंदा असला कधीच नाही केला. मी माका माहितीच नाही, लोकांचं काम करूक जाणे माका पण जरा माहिती नाही होता. पण यांची सुनमुनानं आली तर मी आपला हळूहळू म्हणजे जीवन जायचं केलंय. पण आता जेव्हा तू जिल्ह्यात जाऊक लागलं, भाजी तुझी घेऊक लागलं, घेऊन तू विकूक लागलंस थैसर, तुका काय भाजी विकूचो तर अनुभव अगोदर नव्हतो? नाही. बरोबर नाही. मग तुका भीती नाही काय वाटली की मग आम्ही आता कशी विकीन भाजी? नाही भीती वाटली. नाही भीती वाटली मला. कशी मला नाही भीती वाटली. मी करतलेच म्हणजे करतलेच. ह्या धंदा करणार म्हणजे करणार. लोकांच्या कामाक जायचं, आपला काम केला बरा असता. म्हणजे तुका असं वाटलं की बाकीचा इतर काहीतरी कोणाच्या तरी कडे जाऊन राबण्यापेक्षा मी जर घरातला जर केलं तर 4 पैसे माका गावतील. आणि ह्यानंतर जेव्हा तू भाजी विकूक लागलं, पालेभाजी विकूक लागलं, किंवा थैसर जिल्ह्यामध्ये जाऊन तू पालेभाजी विकाक लागलं, तेव्हा तुझ्याकडे म्हणजे आता तेव्हा जेव्हा जिल्हो झालो म्हणजे हे 30 वर्षापूर्वीची गोष्ट असा, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा जिल्ह्यामध्ये खयच भाजीपाल्याची दुकानं नव्हती. आता बाजार झाले. सबन मी फिरलंय. सबन मुख्य हे होते तुमचे क्वार्टर बिटर ना, सबन टकले टोपली घेऊन फिरलाय मी. सबन फिरले मग आपला टीचर बस ना संध्याकाळचा गेटवर. म्हणजे जेव्हा ऑफिस जेव्हा बंद सुटत तेव्हा तू गेटवरती बसून भाजी विकायची. पण तेव्हा तुझं म्हणजे जी भाजी घेणारी होती माणसा तुझ्याकडे, जी भाजी घेत, त्यांचा अनुभव कसं होतं? म्हणजे ते भाजी घेऊ येत पहिल्यांदा तुझ्याकडे? हो, पहिल्यांदा येत भाजी घेऊ. त्यांना ती बरी वाटा ना भाजी, ताजी ताजी. त्या सांगलेले घेऊया भाजी. तर ताजी ताजी वाटत मग त्यांना बरी लागली, चव लागली. बरी हाडीत राहा तुम्ही भाजी. म्हणजे भाजी बरी असता. बघा मावशी इतकं मस्त हसते ती, म्हणजे जी सांगते, आणि तिने जे सांगितलंय की मी इतर कोणाकडे तरी काम करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कष्टाने जे काही करेन त्याच्यामध्ये तिने धन्यता मांडली. म्हणजे इतर बायका त्यावेळेस समजा कुठेतरी कामाला जात असेल, कोणाच्या तरी घरामध्ये कामाला जात असतील, किंवा कोणाकडे तरी चिरे टाकायला जात असतील, माती टाकायला जात असतील, परंतु ह्या एका अशिक्षित बाईने की जिने शिक्षणाचा गंधही नाही तिला, परंतु ती इथे येऊन तिचा जो काही विचार तिने इथे रुजवलेला आहे या मळ्यामध्ये तो आपण बघतोय. आणि हा मळा सुद्धा तिच्या हास्यासारखाच इतका सुंदर फुललेला आहे, तो पण आपण बघतोय. आणि तिचं जे हास्य आहे ते इतकं नॅचरल आहे की तिच्याकडे बघून एवढं बरं वाटते. म्हणजे ती ज्या पद्धतीने हे आपण केलेल्या कष्टाचं जे काही चीज झालेलं आहे ते तिच्या पूर्ण चेहऱ्यावरती तिचं जे समाधान आहे ते आपण बघू शकतोय. निश्चितच ह्या जयश्री खरं म्हणजे तिचं नाव आहे. जयश्री ह्या नावातच खरं म्हणजे तिचं जे काही तिने हे जे काही केलेलं आहे ते येते. परंतु तिने एखाद्या खमक्या एखादी स्त्री घरातली जी काही असते, एक कर्त्या पुरुषाप्रमाणे जशी एखादी स्त्री त्याच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा काम करते आणि त्याच्यामधून जे काही होते ते तिने या सगळ्या मळ्यांमधून साकार करून दाखवलेलं आहे. वाली, लाल भाजी, मुळा, मोहरीची भाजी असं करत करत खोत मावशीने असा विचार केला की नुसत्या या भाजीपाल्यावरती आपला चरितार्थ चालेल का? आणि या बघा म्हणजे आज MBA झालेल्या मुलींना सुद्धा जे काही व्यवस्थापन असते किंवा हे जे काही आयुष्यातलं व्यवस्थापन असते ते तेवढंसं फारसं सफलतेने जमतेच असं नाही. परंतु ह्या आमच्या मावशीने ते इतकं सुंदरपणे बसवलेलं आहे. तिने त्यावेळेस असा विचार केला की फक्त भाजीपाल्यावरती आपलं काही जमणार नाही आहे, आपली मुलं मोठी होत आहेत, आपला संसार वाढतोय, आणि अशा वेळेस मग काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस तिने विचार केला आणि अत्यंत विचारातून तिची मुलं सुद्धा मोठी होत होती, तिच्या मालकांनी सुद्धा त्यासाठी तिला सहाय्य केलं आणि तिने ही केळी लावायला सुरुवात केली. केळी हा खरं म्हणजे आपल्याकडे जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर केरळीयन जी लोक आहेत ती आली आणि दोडामार्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी दोडामार्ग तालुक्यामध्ये त्यांनी केळीच्या बागा उठवल्या. परंतु ह्या खोत मावशीची केळी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नुसतेच मुख्यालय नाही तर संपूर्ण तालुक्यांमध्ये जात असतात. आणि हे जे काय आहे, हे जे काही तिचं यशाचं गमक आहे हे तिच्या कष्टांमध्ये आहे. मावशी,
भाजीपोलं करी होतं तू. हो भाजीपाल्यातून नंतर मग भाजीपोलं विकून विकून 4 पैसे मिळाले, मुला मोठी होत होती. हा, त्याच्यानंतर इतक्या याच्यामध्ये जमाचा नाही ह्या जेव्हा तुका समजला तेव्हा मग तुम्ही ह्या केळीच्या याच्यामध्ये शिरलास, केळी लावूक सुरुवात केलास. त्या कसा काय सुचला, म्हणजे तुझ्या मालकाने आणि तू, आणि मग मुलं सुद्धा मोठी होत होती, मुलं सुद्धा तुका मदत करीत होती. कसा काय केलंस ह्या म्हणजे भाजी झाली, भाजी नाही भुतर म्हणजे सगळंच खर्च ह्या नाही जमा, मग आमका येवाजला केळी लावूया, केळी लावूया. तर ह्यो संतोष संदीप होते वांगडाक ना, पोरगे संतोष आणि संदीप तुझे मुलगे. मुलगे. ते आपले सगळ्यांनी मिळून केळी आम्ही लावले. हा, त्याचा मार्केट झाला. संतोष लय ह्या असा भयंकरच आमच्या सोबती. असू दे. थोडंसं काय आहे, इतकी वर्ष ज्या कष्टाचं चीज झालेलं आज ही मावशी बघतेय, त्याच्यामध्ये तिच्या मुलाने जी तिला मदत केलेली आहे ते बघून म्हणजे तिला सांगताना सुद्धा तिला गहीवरून आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मावशी तुझी सासू होती एक म्हातारी. हो, सासून म्हणजे खूप मदत केली. मी बाहेर गेली ना तरी घरी ती सांभाळायचं, सांगले काय तू काळजी करू नको, मी सगळा ह्या जेवण बिवण करतो. माझ्या मुलग्याला त्यांनी खूप ह्या केलं, काळजी पूर्व त्यांनी लक्ष दिलं खाण्यापिण्याचं. म्हणजे सासू होती तुझ्या घरी बघणारी, म्हणून तुला बाहेर जाऊन भाजी पण विकता आली, तू विकूक जाई, कधी कधी दुपारी येशी, कधी संध्याकाळी येई तू. मग तरी पण तुझ्या साशीन घरातला सगळा सांभाळ, जरी म्हातारी असली तरी तिचा लय सपोर्ट होतो. आणि त्या सपोर्ट वरती तू ह्या सगळं हे जो काय बाहेरचा व्यवहार होतो तो करू तू बिंदासपणे तू करू लागलं. तिचा आधार होतो ना, तिचं साशी तर माझी सासूचं लय माझा आधार होतो. आणि बघून आज ती होती तर तिका लय समाधान वाटतं. नक्कीच सासू तुझी असती तर नक्कीच. म्हणजे मला सुद्धा आठवते तुझी सासू जेव्हा मी सुद्धा यायची घरामध्ये कधीतरी, तेव्हा अगदी हसत मुखाने बाहेर यायची, अगदी आडवी म्हणजे वाकडी झालेली होती, अशी ओणवी झालेली होती, पण तरी ती यायची. माका किती म्हातारी झाली तरी माका ओळखायची ती आणि सांगायची की अगदी इल बस, तू काही चाय देतय ह्या देतय. आणि तू सांगितलेली एक गमतीची आठवण पण मला आठवते, ती कधी आजारी असली की तूच म्हणायचंच ती का वाईच इतक्या मटण घातला, मटणाचा रस्सो घातला की दुसऱ्या दिवशी ती एकदम बरी होईल. मस्त बरोबर. म्हणजे ही गंमत, म्हणजे तू सासूचं सुद्धा म्हणजे जशी आई सारीच आम्ही केलं, आई सारी. सासू माझी अगदी चांगली होती, खूप चांगली होती. आणि खूप माका मदत केली त्यांनी, तिच्या जीवावर खूप आम्ही पुढे गेलो. बरोबर. त्याच्यानंतर मुलं मोठी व्हायला लागली, मुलं हळूहळू मोठी होत होती. तुझा मोठा मुलगा शिक्षक आहे, त्याला तू चांगलं शिक्षण दिलंस याच ह्याच्यामधून. हेतूरसूनच दिला ना सगळा, भातशेती झाल्याचं हेतूरसूनच सगळा पोरग्यांका शिकवलं. बरोबर. आपल्या हातीपायाच्या जीवार तकले टोपले घेऊन सबन फिरवलाय मी, पोरग्यांचं शिक्षण केलंय मी. बरोबर. कारण तेव्हा कोणचा आधार नाही होतो, कसलोच आधार नाही होतो. मी यांच्या असून माणूस घरात इलंय तर यांचा सगळा भरबाट झाला, ते पाय झरवलंय म्हणा. बरोबर बरोबर. काय म्हणूनच ती भात शेती होती फक्त. बरोबर. भात शेती असली म्हणून काय मोठा नाही झाला, बाकी खर्च पण ते उचला होय ना. होय, बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तू जेव्हापासून ह्या खोतांच्या घरात इलस माणूस म्हणून तेव्हापासून तू. आणि मला तर कामाची काय माहितीच नव्हती, या इकायला माझ्या माहेरी कसं जा बाजारात ही मला पण तिकडे माहिती नव्हती. पण यांच्या घरात येऊन मी साभारलंय, म्हणजे ह्याच केलंय, ताकद केलंय मी पुढे येतलेच म्हणजे येतले जातलेच भाजी घेऊन मी, दुसऱ्याच्या कामात मी जाणार नाही. बरोबर बरोबर. हे झालं आणि त्याच्यानंतर तुझी मुलं मोठी होत होती. मग मुलांनी तुला कसा सपोर्ट केला? मुला माझी सगळं काम करूक लागत. संतोष संदीप माझ्या हळूहळू त्यांना आपली मदत करीत आमका दोघांका. नाही कॅन झपला तरी हळूहळू आपले झपात तसा करायचा आमचे म्हणजे यायचा भुतर वायच वायच हळूहळू हळूहळू. आता तो माझ्या अंडा 25 वर्ष असा माझ्या अंडा. कोण संतोष संदीप असा, तो एक आपला पंग असा. तो नाही, तो शिक्षक असल्यामुळे तो जाऊ खाय त्याचं नाव नाही घेतला तरी कोणी म्हणताना नाव घेणत नाही. होय की नाही. बरोबर. म्हणजे आपले तिघं जण आमका वाईट सपोर्ट दिल्याने, या संतोषान आणि संदीपान लय सपोर्ट दिलो भयंकर. ते होते म्हणून पुढे योगदान त्यांनी केल्याने म्हणून मी ऐकलं भाजी.
बरोबर हं? बरोबर त्यांनी केला म्हणून मी ऐकले ना बाजारात जाऊन, नाही तर मीच विकणार होते ऐकला. बरोबर आणि माझा मालक. बरोबर. पण ज्या काळामध्ये एखादी बाई म्हणजे तुझ्यासारख्या घरामध्ये, खोतांच्या घरामध्ये एखादी बाई बाहेर भाजी घेऊन विकूक जाऊचा, ह्या कधीच कोणी मनामध्ये ठरवला नसतं की घरातली बाई बाहेर जाऊन भाजी विकली आणि त्या ह्याच्यामध्ये तू जाऊन भाजी विकून. माका भीती वाटा कशी, आता मी नवीन माणूस ना, होय की नाही, बाजारात जाऊ तेव्हा जाणगी बाई मी, माका भीती वाटा. पण तरी मी असं काळजार फातरी घेतलंय मी, म्हणजे कसा भीती धरलंच नाही मी. भीती धरलंय काय नाही, होत तर होत. आणि गेट कडे बसणार मी संध्याकाळचा. तर मग मला ऑफिसातही घेऊक लागले भाजी घ्यायला. मग काय ना, मग मी पिंताच. म्हणजे तुका एकदा समजलं की बाबा आपण हैसर सुरक्षित असो आणि आपण भाजी विकूक शकतो, तो एक तुका म्हणजे कॉन्फिडन्स इलो. बरोबर. त्याच्यानंतर तुका संदीपान मदत केली, संतोषान मदत केली. आणि मग वेगवेगळे म्हणजे आता हे म्हणजे कृषी विभाग असतात, तो सांगतो लोक माझं नाही नाव धरल्या, तो अपंग म्हणून तो बाहेर गेलो. असा धरा होता. बरोबर. तुझो मोठो मुलगो हा तो शिक्षक होतो, तो शिक्षक झालो, त्याची नोकरी जय असा थंय त्याका नोकरीक जाऊचा लागला. त्यामुळे तो काय ह्या ह्याच्यामध्ये नाही, पण तो अपंगही होतो, त्यामुळे त्याका तितक्याचा जमा पण नाही. परंतु तरी तुझे बाकीचे दुसरे दोन जे मुलगी होते त्यांनी तुका ह्या शेती भातीसाठी भरपूर मदत केली. आणि जर म्हणजे तुझे कष्ट सुद्धा ते लहानपणापासून बघत येत नाही की तू कशी उठतस, कसा काय सगळा सकाळी बनवतोय, सकाळी बाहेर पडतोय. बरोबर. सकाळी उठाव खाया 5 वाजता, घरात आवरू खाया आणि त्याच्यानंतर बाहेर पडाव खाया. बरोबर. सगळा करून. बरोबर. तेव्हा शाळा होती, डबे देऊचे लागत. 5 डबे सगळ्यांका, तिघांका डबे देऊचे लागत. तर मी आवरून मी आपला बाहेर पडेन, मग संध्याकाळी मी घरी येईन. बरोबर बरोबर. मग हे सगळं करत असताना जेव्हा तुला संतोषची आणि संदीपची जेव्हा मदत व्हायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी म्हणजे बाहेर आता कृषी खाता आहे म्हणा किंवा शासनाचे काही वेगवेगळ्या योजना असतात की जे तुका माहिती नसते, पण तू ते शाळेत जात होते, त्यांना माहिती होत होता. मग त्यांनी तुका कसं नंतर म्हणजे की आई आपण असा असा करूया तर आपण ह्या चांगला गावात चांगला करू गावात, तर तसा कधी सांगल्यानी काय? हो, त्यांनी सांगले ना, आम्ही केळी लावूया, असंच सांगते. केळी लावूया आई, केळी लावूया आम्ही. मग एकाच आमचा भागाचा नाही काय, आम्ही केळी लावूया, काय काय धंदा आम्ही पुढे पुढे जाऊया. आम्ही केला मग केळी बिळी बाजारा सबन माझी फिरत, केळी जिल्ह्यामध्ये फिरत सबन महाराष्ट्रात केळत जाय घराकडे. पण तू केळ्यांबरोबर त्याच्यानंतर तुझ्या मुलांका संगतीत घेऊन तू बांबूचा सुद्धा तुम्ही सुरुवात केला, बरोबर आहे? तेव्हा तुझ्या मालकांनी सुद्धा ह्या केला आणि बांबूची नर्सरी जी कुठेच नव्हती ह्या भागामध्ये, ती तुम्ही बांबूचे म्हणजे ते बांबू स्टंप म्हणा किंवा काय म्हणा, त्याचा सगळं जो काय व्यवहार होतो तो तुम्ही हैसर सुरू केलास किंवा त्या बांबूची शेती सुरू केलास. तो तुझा अनुभव कसं होतो? आमची पहिला नाही होता, पहिले साक लावचे होते विचार. साक लावचे होते विचार, तर मग संतोषनी सांगला बांबूच लावूया आम्ही. संतोषनी सांगला बांबूच लावूया, साग होचे नाही एवढे होतीत पण त्या काही येळ लागतलो. बरोबर. संतोषनी सांगला बांबूच लावूया म्हणून. त्याचे आमका खूप ह्या झाले, म्हणजे 25 वर्षात तो माझ्या अंडा झगाडलेलो असा. शाळा सोडून 25 वर्ष झाली ना, नुसतं संसाराकच मिळलो. बरोबर बरोबर. आपण बघितलं तर संदीप आणि संतोष, मावशीचा मोठा मुलगा आहे तो प्राथमिक शिक्षक आहे आणि त्याची नोकरी जिकडे असते तिथे त्याला जाणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तो त्या ठिकाणी जाऊन त्या गावामध्ये आपलं शिक्षकाचं जे काही पवित्र काम असते, शिक्षकी पेशाचं जे काही पवित्र काम आहे तो करत असतो. परंतु मावशीचे दुसरे 2 मुलगे त्यांनी मावशीला तशीच भक्कम साथ दिलेली आहे आणि ती भक्कम साथ दिली म्हणून ही मावशी आणखीन एका वेगळ्या क्षेत्राकडे वळली आणि ती म्हणजे बांबूची लागवड. ज्या काळामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड, बांबू स्टंप, बांबू स्ट्यूज ह्याचा नुसता बोलबाला होत होता, त्यावेळेस ह्या तिच्या मुलांनी आपल्या आईला खांद्याला खांदा लावून जमीन विकत घेतली. अत्यंत भरडी असलेली जमीन चांगली उपजाऊ केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बांबूची शेती सुरू केली. ही बांबूची शेती खरं म्हणजे आता गोल्डन बांबू किंवा बांबूला गोल्डन म्हणजे सुवर्ण पीक म्हणून म्हटलं जाते. ही कशी काय शेती केली किंवा काय केली, याच्यासाठीचं शिक्षण कसं घेतलं, खरं तर मावशीला ह्या दोघांची साथ मिळाली आणि पुढे तिचा जो काही या शेतीतला जो काही टप्पा आहे पुढचा, तो पुढे सुरू झाला आणि निश्चितच याच्यातून तिला आणखीन थोडी आर्थिक संपन्नता मिळाली.
मावशी तुझे जे झील होते ते न्हाण होते हा, तर न्हाण असून सुद्धा तुका ते मदत करू की येत, कशी मदत करीत तुका, कशा प्रकारची मदत करी, कशा प्रकारे मदत करीत म्हणजे नाही त्यांना झेपला ना तरी कॅनाने 5 लिटरचा केन ते घेऊन पाणी त्या मुळाला घालायचे. हा, पण तुझी विहीर होती काय थैसर? नाही, येर नाही होती. मग पाणी खैसून हाडसा? लांब शेळीतून हाडू पाणी, शेळीतून पाणी आणायचं. शेळीतून पाणी हाडायचं. हा, मग तेव्हा ती कळशी जमा नाही त्यांना, म्हणजे इतक्या छोट्यापणापासून ते तुका मदत करतात. मदत करतात. हा, मग ते कॅनातून कॅना घ्यायची 5-5 लिटरची आणि त्यांना पाणी आणून झाडाच्या मुळात घालायचं. लहान पोरगे होते ना. हा, पण ही जी असं म्हणजे आता शाळा तर होतीच त्यांची, परंतु तेव्हा 2 टाइम शाळा असायची. हो, 2 टाइम. मग कशी म्हणजे सकाळी शाळेत जाईल किंवा काय, कसा असायचा? सकाळचे फाटे कुठले ना काय चाय बी खाल्याने काय ते पाणी घालून लिहिले 5 लिटरचा कॅन घेऊन. काय शाळेच्या टायमा गेले, चाय भाकरी आधी खाऊन जायत, मग पेज बी खाल्याने काय मग शाळेत गेले. इतक्या मी त्यांची तैनात ठेवलेली बरोबर खाण्याची. हा, आणि मग परत म्हणजे आल्यावरती परत अभ्यासही करायचो आणि नंतर परत अभ्यास आधी पहिले इले काय जेवण आपला काय खायचा आणि मग अभ्यास करायचा, आणि अभ्यास झाल्यानंतर मग काय तर करायचा. बरोबर बरोबर. पण याच्यातूनच तू आता तुझा मोठा जो मुलगा आहे तो शिक्षक झालेला आहे, म्हणजे तो चांगल्या मार्गाला म्हणजे लागला, त्याला तू कसा हे केला? म्हणजे तो शिक्षक व्हावा ही तुझी इच्छा होती की तुझ्या मालकांची इच्छा होती? कसं होतं ते? तर म्हणजे एका शिकवल्याशिवाय पर्याय नाही ना. अपंग माणूस. हा, बरोबर. हा, शिकवल्याशिवाय पर्याय ना. आता आई बाबा असं सर चालताला सगळा, बरोबर, मग चालणार नाही ना. मग त्या का शिकवलो, पुढे नोकरी लागत तेव्हा ना लागत, पण आपलं आमच्या होतं तितकं आम्ही शिकवला. आई बापान होतं इला तितकं आम्ही केलं आणि शाळा तिची पूर्ण केली. बरं. खरं तर बघितलं, खोत मावशीचा हा जो मोठा मुलगा आहे तो पूर्ण अपंग आहे आणि तो प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो. परंतु आपण जर बघितलं की शेतकरी कुटुंबातली ही एक सर्वसाधारण गृहिणी, ही सर्वसाधारण महिला, तिचे जर विचार बघितला की खरंच ह्या अपंग मुलाला आपण असेपर्यंत सपोर्ट कोणीतरी करतील, परंतु आपल्यानंतर काय, आणि ह्याचा विचार तेव्हा तिने केला आणि त्या मुलाला DED केलं आणि प्राथमिक शिक्षक म्हणून तो आज आपली यशस्वी कारकीर्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करतोय. भाजीपाला झाला, केळीची लागवड झाली, आणि असं करता करता मावशीने आणि तिच्या मालकांनी असा विचार केला की फक्त एवढ्याच याच्यावरती आपलं समाधान आहे का, आणि नंतर ह्या दोघांनी विचार केलेल्या त्यांच्या मुलांचं सुद्धा त्यांना तसंच सहाय्य मिळालं. मुलं ही आधुनिक जमान्यातली होती आणि अर्थकारण कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा शेती खातं, कृषी खातं शेतकऱ्यांना कसं मदत करते ह्याची थोडीशी माहिती तिच्या मुलांना व्हायला लागलेली होती. आणि त्यातून मग ह्या मावशीने काय करायचं ह्याचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांनी बांबू लागवडीचा एक सुंदर पर्याय शोधून काढला. आणि ज्या वेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबूची फक्त लागवडीचे मोठे मोठे सेमिनार होत होते, मोठ्या मोठ्या कार्यशाळा होत होत्या, त्यावेळेस प्रत्यक्षात या खोत मावशीने ही बांबूची लागवड सुरू केली. मावशी, ह्या भाजीपाला झालो पिकून, तुझो केळी झाली पिकून, त्याच्यानंतर ह्या बांबूच्या शेतीकडे तुम्ही वळलात, समजला? मग तुम्ही ही जी म्हणजे जेव्हा बांबू आपल्याकडे काय खैतरी बेटा असत तितकी माहिती लोकांका, पण बांबूची शेती करतात ह्या काही इतक्या कोणाक माहित नव्हता. मग ता कसा तू साध्य केलं? कसा आमका वाटला, संतोषनी सांगला बांबूच लावूया, बाकी काय नको, केळी झाले, वाली झाले, केळी झाले, मग संतोष सांगला बांबूच लावूया. बांबूच आम्ही हे केला. बरं. पण म्हणजे बांबू लावूक तुझ्याकडे जागा होती काय तेव्हा? जागा विकत घेतली ना. विकत घेतली जागा. बरं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये या खोत मावशीला तिच्या मुलांनी अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे. आणि आपल्याबरोबर खोत मावशीचा या सगळ्या प्रवासामध्ये तिला सातत्याने मदत करणारा मुलगा आहे, तो म्हणजे संतोष. संतोषने लहानपणापासून शेतीकडे त्याचा कल होता. शाळा तो शिकलाच, परंतु त्याचबरोबर आईबाबांबरोबर शेतीमध्ये सुद्धा त्याने आपलं मन तेवढ्याच पद्धतीने रमवलं. आणि या दोन आपल्या आईवडिलांना त्याने अत्यंत मोलाची साथ दिली आणि किंबहुना पुढे याच्यामुळे या खोत मावशीला एक चांगला हात मिळाला. संतोष, खूप छान वाटतंय खरं म्हणजे मगासपासून मी खोत मावशीबरोबर बोलते. तिने आपलं म्हणजे ती ह्या घरामध्ये आल्यापासूनचं जे काही अंतरंग आहे तिचं तिने तिच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे.
आता तुम्ही जेव्हा इथे कामाला सुरुवात केली, म्हणजे कामाला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा शेतकरीच कुटुंबातले होतात तुम्ही, लहानपणापासून शेती बघत आलेला होतात. मग अशा वेळेस हे जे काही बांबूची लागवड करण्याचं होतं ते कसं काय तुम्ही सुरू केलं, कशी मनामध्ये तुमच्या ही कल्पना आली आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढचं कामकाज सुरू केलं? थोडक्यात म्हणजे सध्याच्या युगात शोधलं तर बांबूला मार्केट चांगलं. हां. तर आम्ही अगोदर कलिंगण वगैरे करायचो. हं. तर बांबू पाणी वगैरे भेटला तर कंद जास्त यायचं हे माझ्या लक्षात आलं. हं. तर आता एक पडीत जागा होती थोडीशी, म्हणजे थोडीशी विकत घेतली, थोडी आमची होती. हं. तर ह्याच्यात तुला काय लावूया, तर वडील सांगले साग लावूया. तो थोडंसं विचारणं म्हणजे उतला ठेवूया इथे आणि उतला बांबू लावूया. हं. तर बांबू लावता होता नुसते लावूया नको, लावल्यानंतर थोडंसं पाणी द्यावूया याला. म्हणजे कंदांची संख्या पहिल्याच वर्षी सुरू झाली ती. हं. आणि बांबू लागवड असं करता करता आम्ही 6 एकरला बांबू लागवड केली. हं. आणि 3-4 वर्षापासून हळूहळू उत्पादन सुरू झालं. हं. 14 सालात सुरू केली बरं. मोठ्या प्रमाणात लागवड. हां. पण हे आता बांबू लागवड सुरू केली म्हणजे आता 14 सालामध्ये जर तुमचं उत्पादन सुरू झालं तर त्याच्या अगोदर म्हणजे आपल्याकडे खरं तसं बघायला गेलं तर बांबू शेती ह्याचे पहिल्यापासूनचं हे होत होतं की मांडगा लावायचा की दुसरे म्हणजे हे लावायचे बांबूच्या वेगवेगळ्या जाती होत्या, कुठला लावायचा ह्याच्यामध्येच आपली कार्यशाळा चालत होत्या. अशा वेळेस तुम्ही धाडसाने ही बांबूची जी काही लागवड केली, मग त्याच्यासाठी जे काही मार्केट होतं काय होतं ते कसं काय तुम्ही काय शोधलं आणि कसं तुमच्या आईला तुम्ही सहकार्य केलं? नाही ना, मार्केट बांबूला पहिल्यापासून. हां. हो, बांबूला मार्केट पहिल्यापासून असल्यामुळे किती जरी बांबू असले तरी मार्केटात जातात. आपल्या फक्त क्वालिटी पाहिजे ती. छोटी क्वालिटी असली तर द्राक्षासाठी. मग आता आम्ही सगळे विचार लक्षात घेतले, बा बांबूचा तुकडा पण फुकट जाणार नाही, तो व्यापाऱ्याला येणारच. तो हे लक्षात घेता उठला बांबू लागवडच करूया. आत्ताच मावशीने सांगितलं म्हणजे मावशी बोलता बोलता असं बोलली की माझ्या संतोषने मला 25 वर्ष साथ दिलेली आहे शेतीमध्ये. आणि या संदर्भात सांगताना तिला गहीवरून सुद्धा आलेलं होतं, तिच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच एका मुलाने जर आपल्या आईला समर्थपणे जर साथ दिली तर काय होऊ शकते हे आपण इथे बघतोय. संतोष, आपण आपल्या आईला त्या आपल्या वडिलांच्या पश्चात सुद्धा खूप समर्थपणे साथ दिलेली आहे. तिचे कष्ट तुम्ही लहानपणापासून बघितलेले आहेत. तिने कशा पद्धतीने तुमचा सांभाळ केला हे सुद्धा माहिती आहे. परंतु तुम्ही सुद्धा जरी तुम्ही मोठं भावंड नसला, तुमचा मोठा भाऊ अपंग आहे, तो शिक्षकी पेशामध्ये आहे, तो शिक्षकी ह्याचं तो पवित्र काम करत असतो, परंतु आज घरातले मोठे म्हणून तुम्हीच आहात आणि तुम्ही तुमच्या भावाला सुद्धा सांभाळलेलं आहे. याच्यातून तुम्ही कसं काय पुढे ऊर्जितावस्था आणली आणि कशा पद्धतीने काय केलं? तर उतला आता शेती करता करता थोडासा उतला आता छोटा भाऊ आहे ना, तो पण उतला नोकरीच्या मार्गावर. तर उतला तू नोकरी करू नको, छोटंसं एक धंदोच खोल म्हणजे माका सहाय्य होय इथे राहून. तर मग उतला डंपर एक घेऊया. शेतीत सुनत म्हणजे हळूहळू शेतीत सुन डंपर घेतले आणि आस्ते आस्ते त्या डंपर धंद्याची लाईन शेतीत सुनत निर्माण करून दिली गेली. हां. बघितलं का आपण, एक मावशी की जिने भाजीपाल्यापासून सुरुवात केली, तिने केळी लागवड केली आणि तिच्या 2 मुलांनी तिला समर्थपणे साथ दिली. त्याच्यातल्या संतोषने तर तिला एवढी साथ दिली की याच्यातून त्यांनी बांबू लागवडीला सुद्धा सुरुवात केली. आणि ह्या बांबू लागवडीमधून त्यांनी काय केलं तर त्याच्या छोट्या मुलाला इतर कुठे म्हणजे कुठल्याही, तो भले मागत होता की आपण कुठेतरी नोकरीला जाऊया पुण्याला, असं त्याच्या मनामध्ये होतं, परंतु ह्या भावाने त्याला तितक्याच पद्धतीने आणि तसंच सांभाळून सांगितलं की नोकरी करू नकोस, याच्यातूनच आपल्याला चांगलं हे आहे, याच्यातूनच आपल्याला चांगले दिवस मिळतील. आणि त्या भावनेतून त्यांनी आपल्या भावाला एक डंपर घेऊन दिला आणि त्यांचा जो हा काही बिझनेस आहे डंपरचा तो त्यांनी पुढे सुरू केला. कोण म्हणतं शेतीमधून आपल्याला काही मिळत नाही? जर शेती करायची झाली आणि तितक्याच आवडीने, तन्मयतेने आणि फार कष्ट करून जर शेती केली तर निश्चितच या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो आणि ते आपण या सगळ्या समृद्धतेतून बघत आहोत. मिरी खरं बघितलं तर नगदी पीक म्हणून बघितलं जाते आणि कोकणामध्ये मिरी जर बघितली तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये आंब्याच्या झाडावरती किंवा कलमावरती एखादं मिरीचं रोपटं असते. परंतु मावशीने जेव्हा लागवड भाजीपाल्याची, त्याच्यानंतर केळीची आणि मग बांबूची सुरू केली, त्याच्यानंतर असाही विचार केला की जर आपल्याकडे जर जमीन आहे आणि जर आपण करू शकतो तर मिरीची लागवड का करू नये. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मिरीच्या लागवडीला सुरुवात केली. मावशी, तू केळी केलंय, भाजीपालो केलंय, त्याच्यानंतर तू बांबू सुद्धा केलंय आणि त्याच्यानंतर तू मिरीच्या लागवडीकडे येईल. हे मिरी लागवड करूचा तुझ्या कसा डोक्यात येईल? कुठला जागा सावळ्या, ते जागा आपली सावळ्या
ते आमच्या मनात येईल मिरी लागवड करूया. हां, मग तुला संतोषने कशी साथ दिली त्याला? संतोषने मत्तिक होते ना, हां संतोषने म्हणाला मिरीच आंबी लावल्या. हां म्हणजे वाचवायच करूया सगळा. हां. एकूणच मावशीने जेव्हा हे मनात आणलं तेव्हा ती तिची कल्पना जी होती ती तिच्या दोन्ही मुलांनी पटकन उचलून धरली. आणि संतोषने मुळात खरं म्हणजे संतोषचं शिक्षण कुठल्याही प्रकारचं शेतीचं झालेलं नाही. त्याने अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचं कृषीचा जो काही डिप्लोमा असतो, डिग्री असते, ती केलेली नाही. परंतु अनुभव ही शाळा असते असं म्हणतात. आणि आपला जो पारंपरिक जो काही उद्योग आहे तो शेती जर असेल तर त्यांनी जे काही केलेलं आहे ते आपण बघतोय. संतोष, आईने सांगितलं की आपण मिरी लागवड करूया. मिरी लागवडीसाठी सुरुवात केली. कसं काय इथलं हे जी काही मिरी आहे आपण बघतोय, मिरी इथे लागलेली पण दिसते. कशा पद्धतीने हे सुरू केलं मिरीचं लागवडीचं? मिरी म्हणजे आमच्या डोक्यात विषय लोक काय आता सुपारीवर मिरी होते किंवा माडावरती होते. आता दापोली विद्यापीठवाले सांगायचे सलग लागवड पण करू शकता तुम्ही, म्हणजे पोलवरती जाळी जाणून सलग लागवड करू शकता. तर आम्ही त्याप्रमाणे सलग लागवड केली आणि बांबूची शेती सारता सारता आता उठला करूया का, थोडीफार जागा होती सलग लागवड, तर सलग लागवड केली. आणि त्याला आता उठला सावली पाहिजे पुन्हा. आता ताबडतोब सावली निर्माण होतो. शेड नेट ताणण्याची गरज होती. तर शेड नेट न ताणता ताणता लागवड पूर्ण झाल्याच्या नंतर पडोळ्याचं मंडप तयार केलं. बरं. आणि मिरी पूर्णपणे सावली उन्हाळ्यावर टाकून घेतली आणि ताबडतोब सुपारी आणि केळीची लागवड करून टाकली. आणि त्याच वर्षी प्रश्न मिटून गेलो सावलीचो. ताबडतोब केळीची सावली झाली. केळीची सावली जाता जाता पुन्हा 2 वर्ष पुन्हा ह्याची झाली सुपारीची सावली, मिरीक झाली. आणि आता ही नैसर्गिक सावली झाली आणि आंतरपीक म्हणून सुपारीचं पीक आणि केळीचं पीक, मिरीत म्हणजे 3 पिकं चालू झाली. बरोबर. हो. आणि वडिलांची आणि माझी म्हणजे एकजूट करून विचार करून पूर्णपणे हा प्रकल्प मिरीचा पूर्ण केला. बरोबर. संतोषने आता जसं सांगितलं की आईने सांगितलं की आपल्याकडे जागा आहे तर आपण मिरीची लागवड करूया. आणि मिरीच्या लागवडीसाठी मी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसताना संतोषला असं सांगण्यात आलेलं होतं की जर मिरी असेल तर तिला सावली पाहिजे आणि सावलीसाठी तुला शेडनेट ताणायला पाहिजे. परंतु शेडनेट ताणण्याच्या व्यतिरिक्त संतोषने स्वतःचं डोकं लावलं की जे त्याला उपजत त्याच्या शेतकरी कुटुंबातून मिळालेलं होतं. त्याने पहिल्या वर्षी चक्क पडवळाचे वेल लावले. म्हणजे पडवळाचं उत्पन्न तर मिळालंच, परंतु मिरीच्या ज्या रोपांना सावलीसुद्धा मिळाली. त्याचप्रमाणे नंतर लगेचच त्याने केळी आणि सुपारीची रोपं त्याच्यात लावली. म्हणजे मिरीमध्ये सुद्धा आंतरपीक होऊ शकते हे कदाचित बहुतेक मला वाटते संतोषनेच आपल्या इथल्या शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं असेल. आणि निश्चितच हा जो काही त्याचा आदर्श आहे तो मिरी पिकवणारे जे शेतकरी असतील ते निश्चितच घेतील. आणि या सगळ्याला भक्कम साथ मिळालेली आहे ती खोत मावशीची. नक्कीच ही जर साथ जर त्याला मिळाली नसती तर संतोषने या मिरीमध्ये सुद्धा एवढ्या प्रकारे किंवा अशा पद्धतीने पुढे तो निश्चितच जाऊ शकला नसता. आणि परत पडवळ, सुपारी आणि केळी विक्री करण्यासाठी आहेच. म्हणजे तिहेरी उत्पन्न या छोट्या छोट्या ह्याच्यामधून सुरू केलं आणि आपला जो गावगाडा आहे, आपला जो संसाराचा प्रपंच आहे तो यांनी असाच पुढे सुरू ठेवला. कोकण म्हटलं की कोणाच्या दारामध्ये कल्पवृक्ष नसतो. प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी नारळाचं झाड त्याच्या अंगणामध्ये असतेच असते. आणि तसंच या खोत मावशीच्या घरामध्ये सुद्धा होतं. जेव्हा ती लग्न होऊन या घरात आली त्यावेळेस तिच्या घरामध्ये फक्त 2 माडाची झाडं होती. परंतु या 2 माडांच्या झाडांपासून तिने आज जे काही केलेलं आहे ते आपण विचारूया. मावशी, तू कवठेत सुनीलो, खरं म्हणजे कवठी हो गाव तसं माडांचंच गाव आहे, माडांचंच सुपारीचं गाव. हा, तू या घरात इलस 2 माडाची झाडं होती या घरामध्ये असं सांगलं. 2 कवटे मत सुनीलं तर 2 ह्या घरात झाडा होती. म्हणजे घरा इल्यापासून 2 झाडं होती माडाची. त्याच्यानंतर आम्ही हळूहळू लाईत गेलो. माड पोपळी. बरोबर. मग तू पोपळी माड लावत गेलस. त्याच्यानंतर त्यांका नुसते माड लावले म्हणजे झाला नाही, त्याका शिंपणा येला, त्याका पाणी घालूचा येला, त्याका अळी करूची येली. ता सगळा म्हणजे ह्या भाजी विकणा सगळा करणं. आणि ता तू कसा करी? हे माझे पोरगे होते ना, संतोष, संदीप, त्यांनी केल्याने दोघांनी. म्हणजे तुका तेव्हा सुद्धा म्हणजे हे जेव्हा तू नारळाचं आणि पोफळीची जेव्हा झाडा ह्या लावून घेतलास ते तुझ्या मुलांनी त्यांच्या शक्तीप्रमाणे तुका ते मदत आपले शक्तीप्रमाणे हळूहळू काय घालेलं, कॅनाने घालेलं, कशी घालू नये, पण हळूहळू माझ्या अंडा मदत करीत. बरोबर. आणि ते नारळ म्हणजे जे माड होते त्याचे नारळ सुद्धा तुला विक्रीला मिळाले किंवा त्या नारळांना सुद्धा मागणी असेल तुला? हो, नारळाला खूप मागणी.
हां लावल्यानंतर आता नारळ असत ना त्याका खूप मागणी असत, बरोबर. घरी येऊन घेऊन जातात. हां एकूणच जर बघितलं तर घरी येऊन नारळ घेऊन जातात खोत मावशीकडून. आणि या ह्याला संतोषने पुन्हा एकदा जोड दिली आणि ती कशा पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी ही माळ बागायती केली. संतोषजी, आईने 2 माळ होते असं सांगितलं ती जेव्हा इथे आली तेव्हा, आणि त्याच्यानंतर आपण बघतोय तुम्ही भरपूर माडाची झाडं लावलीत. कसं काय केलं हे आणि तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामधून? तर वडील म्हणजे जाणते शेवटत ना, बरोबर. आणि मी लहान. तर काय झालं, 100% अनुदानाखाली स्कीम आलेली 1992 सालात होती ती. तर आता एवढे खर्च करून आम्हाला माळ लावणं शक्य नव्हतं. मग ते तेवढ्यात शिरोडकर म्हणून कृषी सहाय्यक होते, तर त्यांच्या सहाय्याने ते अनुदानाखाली माळ लावली आणि साधारण पुन्हा वाहत्या शेळीत लावले थोडेसे. म्हणजे असं करता करता माडाची लागवड अनुदानाखाली पूर्ण केली. आणि आता 4-5 वर्षानंतर 2005 साली सुपारीची लागवड केली आणि आस्ते आस्ते 2 एकर क्षेत्र माड आणि सुपारी आणि मिरी ह्या याने भरून काढलं आस्ते आस्ते. अच्छा. हो. एकूणच जर बघितलं तर 2 एकरामध्ये यांनी माड, सुपारी आणि मिरीची लागवड केलेली आहे. तसं बघितलं तर हा जो पूर्ण जे क्षेत्र आपण बघताय या क्षेत्रावरती काहीच उगवत नव्हतं. ही जी आहे ही अत्यंत नापीक अशी जमीन होती. परंतु संतोषने आणि त्याच्या आईने म्हणजे आपल्या खोत मावशीने मनाशी असा निश्चय केलेला की 100% आपण या ह्याच्यावरती लागवड करून दाखवायची. त्यांना 100% अनुदानाच्या फळपीक योजनेचा सुद्धा लाभ मिळाला. परंतु ज्या जमिनीमध्ये गवताचं पातंसुद्धा उगवत नव्हतं अशा जमिनीमध्ये हे 2 लेक आणि त्यांची आई या तिघांनी मिळून एक नंदनवन फुलवलेलं आपण बघतोय. जिकडे गवतसुद्धा उगवत नव्हतं तिथे ह्या खोत मावशीने जे सेंद्रिय खत असते किंवा शेणखत म्हणा किंवा इतर म्हणा ते थोडं करून 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 ह्या जमिनीचा पोत सुधारला. आणि मग त्याला संतोष आणि संदीप ह्या तिच्या दोन्ही मुलांनी साथ दिली. संतोषने मग हळूहळू जीवामृत कसं करायचं, सेंद्रिय शेती सेंद्रिय खत कसं करायचं याचं थोडंसं शिक्षण घेतलं आणि त्या पद्धतीने करून त्यांनी या सगळ्या जमिनीला एक चांगला पोत आणला. आणि निश्चितच त्यामुळे काय होऊ शकते हे आपण आपल्या मागे बघतोय. ह्या आता क्षेत्रात म्हणजे प्रत्येक पावलोपावली म्हणजे मला वेळोवेळी साथ देणारे आपले कृषी सहाय्यक आता सध्याचे म्हणजे धनंजय गावडे म्हणून आहेत वेंगुर्ल्याचे. त्यांनी म्हणजे वडिलांना आणि मला कायमचं सपोर्ट करीत आलेला आहेत अजूनपर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळोवेळी ते मदत आम्हाला करतात. देवयानी शोमध्ये अशा महिलांचा आम्ही शोध घेत असतो की ज्यांनी या समाजामध्ये आपलं कर्तृत्व केलेलं आहे, कर्तृत्व दाखवलेलं आहे. मग त्या उच्च शिक्षित असतील, त्या मध्यमवर्गीय असतील, ते एखादी शेतकरी असेल किंवा एखादी गृहिणी असेल. आणि याच शोधात जेव्हा आम्ही फिरत होतो त्यावेळेस या खोत मावशींचा आम्हाला मागोवा मिळाला. खोत मावशींचा जेव्हा मागोवा मिळाला तेव्हा त्यांची माहिती घेत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोचलो सुद्धा. आणि घरापर्यंत पोचल्यानंतर एक अशी अपेक्षा होती की खोत मावशी म्हणजे कोणीतरी एक सर्वसाधारण अशी गृहिणी असेल की जी नेहमी बाजारात जाते, आपला भाजीपाला विकते आणि आपल्या घरामध्ये येऊन जे काही तिचा चरितार्थ असतो तो चालवते. परंतु ह्या खोत मावशीची जेव्हा मी कहाणी ऐकली तेव्हा खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा अनेक खोत मावशी या मावशीच्या जर आदर्श घेतला तर निर्माण होऊ शकतील अशीच होती. ही खोत मावशी कवठीसारख्या एका गावातून लग्न होऊन रानबांबुळीत आली. 50 वर्षापूर्वी ज्यावेळेस ती इथे आली तेव्हा काहीच नव्हतं. घरामध्ये सासू सासरे, आपला नवरा आणि 2 माडाची झाडं आणि भाताची जमीन किंवा भातशेती. भातशेतीवरती जो काही हे होता, तिचा जो काही उपजीविका होती ती थोडीशी कुठे चाले ना. मग काय करायचं? अजिबात न शिक्षण घेतलेल्या ह्या बाईने किती मोठी गरुड भरारी मारलेली आहे ती आपण आत्तापर्यंत बघितली. या खोत मावशीने आपल्या मालकांच्या बरोबर भातशेतीबरोबर भाजीपाला लागवड सुरू केली.
त्याच्यानंतर तिने केळीची लागवड सुरू केली, त्याच्यानंतर बांबू सुरू केले आणि त्याच्यानंतर नारळ, सुपारी, मिरी आणि अनेक काही. परंतु एवढ्यावरच ती थांबली का? तर नाही. कुठलंही विक्रीचं ज्ञान नसताना, कधीही घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडलेली नसताना या खोत मावशीने भाजी विक्रीचं तंत्रसुद्धा स्वतः आत्मसात करून घेतलं. आणि ते तंत्र आत्मसात केल्यानंतर तिने ही जी काही भाजीची आहे ती विक्री करून 4 पैसे आपल्या उदरनिर्वाहासाठी तयार करायला सुरुवात केली. एवढ्यावरच थांबली नाही. तिने आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण दिलं. तिचा एक मुलगा शिक्षक आहे, दुसरा मुलगा संतोष हा तिच्याबरोबर काम करतो, तर तिसरा मुलगा संदीप हा देखील तिच्याबरोबर असतो, परंतु कामानिमित्ताने तो इथे तिथे फिरत असतो. याचबरोबर केवळ भातशेतीवरती या बागायतीवरतीच न राहता तिने आपल्या मुलाला डंपरसुद्धा घेऊन दिला आणि तिचा मुलगा हा डंपरचं पण जे काही हे असतो त्याच्यामधून तो उत्पन्न मिळवत असतो. खरंच आपण बघितलं, एक साधी गृहिणी जर तिने मनात जर ठाणलं तर ती काय करू शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली खोतमावशी आहे. आणि देवयानी शोमध्ये आम्ही अशाच महिलांचा शोध घेत असतो. खरंच या देवयानी शोमध्ये जेव्हा खोतमावशीचं ही जी काही आपण स्टोरी आहे किंवा ही जी माहिती आहे ती जेव्हा दाखवू, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अशी एक जरी खोतमावशी जर निर्माण झाली तर निश्चितच आपल्या गावाला, आपल्या समाजाला आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राला च्या घडणीमध्ये त्याची मदत होऊ शकते. एक महिला, एक सर्वसाधारण महिला जर तिने आपल्या मनाशी जर ठाम राहिली आणि तिने एक उद्दिष्ट ठरवलं तर ती काय करू शकते याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आपली खोतमावशी. पुन्हा एकदा देवयानी शोमध्ये अशाच एका महिलेला घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत बाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.